लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका। शिवसेना नेते शेखर भाऊ उतरले रणांगणात। मानखटावमध्ये शेखर गोरेंकडून प्रचाराचा झंझावात सुरू। धैर्यशील मोहिते पाटील यांची तुतारी दिल्लीत पाठवा, शेखर भाऊंचं कोपरा सभांमधून मतदारांना आवाहन। महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांनी मानखटाव विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा झंझावात सुरू केलाय। खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांनी बऱ्याच गावात जाऊन आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या। खटाव तालुक्याप्रमाणेच मान तालुक्यातही त्यांनी गाव पिंजून काढायला सुरुवात केली आहे। त्यासाठी विविध जिल्हा परिषद गटांमध्ये थेट जाऊन ते कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भेटी घेत आहेत। सर्वांना धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत। त्या निमित्ताने त्यांनी गोंदवले जिल्हा परिषद गटाचा नुकताच दौरा केला। यामध्ये त्यांनी काळेवाडी, गोंदवले, वाघमोडेवाडी आदी गावांमध्ये जाऊन कोपरा सभा घेऊन कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जागृत केले। मतदारांच्या मागण्या ऐकून घेत त्या पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। मी वडोदमधल्या मेळाव्यात तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्यापैकी आमची आघाडी, महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आणि शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे। मी त्यावेळेस पण सांगितलं होतं की तुम्हाला 99% आमचं सगळं ठरलंय। काय पवार साहेबांकडून काय गोष्टी आमच्या क्लिअर करायच्या ते क्लिअर झाले। तो अंतर्गत विषय आमचा मानखटाव तालुक्यातला आहे, तो राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल, त्या अंतर्गत मतभेद आमचे होते। आघाडी धर्म पाठिंबाच्या निवडणुकीत पाळला नव्हता, त्याच्यावर आमची चर्चा होणार होती। त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा 2-4 दिवसांनी मी निर्णय घेणार आहे। तोपर्यंत माझा निर्णय झाला नव्हता, त्यामुळे मी सभेत गेलो नाही। पण आता येणाऱ्या 2 दिवसात आम्ही ताकदीनं दैवडी येथे पवारसाहेब आणि सुषमा आमदार यांची सभा मोठी घेणार आहे।